हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी शुभम सर्वांचं आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करत आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी बघत आहे की एस एस सी जे डीची एकदम बढिया वॅकन्सी या ठिकाणी आलेली आहे. 25,000 प्लस या ठिकाणी जागा तुम्ही बघितलेल्या आहेत. याचं नोटिफिकेशन जे आहे याच्याबद्दल जे डिटेल्स आहेत ते ऑलरेडी मी बऱ्यापैकी कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे ते सुद्धा मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तुम्ही त्या ठिकाणी तो सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. आजचा जो खास व्हिडिओ असणार आहे, आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना या ठिकाणी क्वेश्चन आहे की सर याची शैक्षणिक पात्रता काय असणार. मी ऑलरेडी सांगितलेलं पण आहे, बट अजून थोडंसं डिटेलमध्ये सांगण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ करत आहे. व्हिडिओ पूर्ण बघायच्या आधी सर्वांनी सेशनला लाईक करायचं आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला माहिती बऱ्यापैकी वाटली असेल, तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ जेही या ठिकाणी एस एस सी जी डीची तयारी करत आहेत त्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत या ठिकाणी व्हिडिओ हा पोहोचवायचा आहे. सो आजच्या सेशनमध्ये काय असणार विद्यार्थी मित्रांनो, तो बघूया आपण. आजच्या सेशनमध्ये आपण या ठिकाणी ह्या एस एस सी जी साठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, त्याच्यानंतर वयोमर्यादा काय असणार आहे. आता वयोमर्यादामध्ये मी एक सेपरेट अजून एक व्हिडिओ अपलोड करत आहे. तो म्हणजे याच्यामध्ये कास्टवाल्यांसाठी एस सी एस टी ओबीसी यांच्यासाठी एज लिमिट काय असणार आहे, त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस वाल्यांसाठी कशा प्रकारे असणार आहे, एक्स सर्व्हिसमॅन वाल्यांसाठी काय त्याच्यामध्ये कन्सेशन असणार आहे, ह्या सर्व गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे. ठीक आहे. सो इथं बघा, बाकी अभ्यासक्रम काय असणार आहे आणि निवड प्रक्रियेची काय असणार ते आपण या ठिकाणी बघूया. ठीक आहे. सर्वप्रथम ठीक आहे, व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे शुभम सर टेक्स्ट बुक. हा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्यायचा आहे. ह्याच टेलिग्रामवर मी तुम्हाला या ठिकाणी सर्व सेशनच्या लिंक, पीडीएफ्स, त्याचबरोबर महत्त्वाचे जे अपडेट आहेत ह्याच टेलिग्राम चॅनलला तुम्हाला भेटणार आहेत. आता हे टेलिग्राम चॅनल जर भेटत नसेल, हा क्यूआर कोड स्कॅन करा आणि हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ठीक आहे. सर्वप्रथम बघा या ठिकाणी शैक्षणिक पात्रता. ठीक आहे. त्याच्यानंतर वयोमर्यादा काय असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार, निवड प्रक्रिया काय असणार, हे 4 पॉईंट आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. पहिल्यांदा बघा शैक्षणिक पात्रता काय असणार आहे. आता शैक्षणिक पात्रतामध्ये पहिला पॉइंटर आहे, उमेदवारांनी किमान किमान 10वी पास असणं गरजेचं आहे. म्हणजे कमीत कमी तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे. मॅक्झिमम तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन व्हा, ग्रॅज्युएशन व्हा, नो इश्यू. पण तुमची जी एज म्हणजे तुम्हाला जे क्वालिफिकेशन सांगितले त्यांनी फक्त 10वी पास पाहिजे. तुम्ही 10वी पास आहे, तुमचं वय 18 वर्ष कंप्लीट आहे, तुम्ही ह्या भरतीसाठी इलिजिबल आहात. आता त्याचं वय काय असणार ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये सांगणार आहोत. ठीक आहे. कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डाकडून 10वी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. कोणत्याही अतिरिक्त कोर्सची आवश्यकता नाही. क्लिअरली मेन्शन केलंय, कुठला अतिरिक्त कोर्स तुम्हाला एमएसआयटी बीएमएसआयटी करायची काही गरज नाही. बिंदास फक्त 10वी पास आहे, 10वीचं सर्टिफिकेट आहे, 10वीला 45% पडलं, 40% पडलं, पास आहे, बस. ठीक आहे. तुम्हाला एंट्री आहे याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर वयोमर्यादा काय असणार बघा याच्यामध्ये. वयोमर्यादा जी आहे ती सामान्य म्हणजे ओपन वाल्यांसाठी या ठिकाणी 18 ते 23 वर्ष असणार आहे. ओबीसी वाल्यांसाठी याच्याने 3 वर्षाची सवलत, म्हणजे इथं 23+3 म्हणजे या ठिकाणी टोटल 26 वर्ष ओबीसी वाल्यांसाठी असणार आहे. एस सी एस टी वाल्यांसाठी या ठिकाणी 23 प्लस तुम्हाला 5 म्हणजे 28 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी इलिजिबल आहात. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन आणि एनसीसी सी सर्टिफिकेट धारकांना अतिरिक्त सवलत. ठीक आहे. आता अतिरिक्त सवलतमध्ये एनसीसी वाल्यांना काय असणार ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, एकदा तुम्ही जाऊन बघू शकता. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं जे आहे ते 1 जानेवारी 2026 रोजी तुमचं वय मोजलं जाईल. म्हणजे 1 जानेवारी 2026 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी मिनिमम वय जे आहे 18 वर्ष हे तुमचं या ठिकाणी कंप्लीट झालंच पाहिजे. हे तुमचं वय या ठिकाणी काय कंप्लीट झालंच पाहिजे. ठीक आहे. लक्षात येते का. जर 2 जानेवारी तुमची जन्मतारीख असेल, 2 जानेवारी, ठीक आहे, आणि तुम्हाला त्या ठिकाणी 18 वर्ष कंप्लीट व्हायला अजून एक दिवस एक्स्ट्रा भाव आहे 1 जानेवारी नंतरचा, तर तुम्ही त्या ठिकाणी एलिजिबल आहात नाही आहात. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. सो ही डेट खूप महत्वाची आहे. ह्या डेट पण तुम्हाला या ठिकाणी 18 वर्ष कंप्लीट होणं गरजेचंच आहे. बाकी तुम्ही 23 वर्ष काउंट करू शकता तुमच्या याच्यानुसार. ठीक आहे. जसं लिमिट दिलं त्यानुसार तुम्हाला कंप्लीट झालेत न झालेत ते तुम्हाला तिथं कळून जाईल. ठीक आहे. बाकीची प्रोसेस काय असणार लक्ष द्या. प्रोसेस काय असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार बघा. सर्वप्रथम याच्यामध्ये प्रोसेस जी असणार ती सगळ्यात पहिल्यांदा काय असणार आहे, रिटर्न एक्झाम असणार आहे. आता रिटर्न एक्झाम मध्ये सब्जेक्ट कोणते असणार आहे त्या ठिकाणी, मॅथ्स, रिजनिंग, जी के, जीएस, त्याच्यानंतर ग्रामर. आता इंग्लिश ग्रामर किंवा हिंदी ग्रामर हे असणार आहेत. आता प्रत्येकाचे 20 क्वेश्चन, प्रत्येकाचे 20-20 क्वेश्चन. ओके. प्रत्येकाचे या ठिकाणी 20-20 क्वेश्चन म्हणजे टोटल किती या ठिकाणी 80 क्वेश्चन, 160 मार्क. ठीक आहे. त्यानंतर काय असणार आहे, रिटर्न एक्झाम झाल्यानंतर तुमचे मेरिट लागणार आहे. मेरिट लागल्यानंतर या ठिकाणी आता हे मेरिट जे आहे हे कसं लागतं, स्टेट वाईज मेरिट लागतं. कसं लागतं, स्टेट वाईज. म्हणजे महाराष्ट्राचं वेगळं, कर्नाटकचं वेगळं, युपीचं वेगळं, बिहारचं वेगळं. त्यामुळे ही स्टेट वाईज कॉम्पिटिशन असणार आहे. तुम्हाला ओव्हरऑल नॅशनल लेवल कॉम्पिटिशन असणार आहे. प्रत्येकाचा कट ऑफ वेगळा लागतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहे, मेडिकल असणार आहे.
फिजिकल झालं की तुमचं मेडिकल असणार आहे आणि मेडिकल झाल्यानंतर या ठिकाणी काय असणार तुमची या ठिकाणी फायनल मेरिट लागणार आहे. ते सुद्धा तुमचं हे कशावर असणार आहे फायनल रिटर्न एक्झामवर असणार आहे. फिजिकल एकदम तुमचं अवघड नसतं, एकदम सिंपल असतं. तुम्हाला 24 मिनिटांमध्ये मुलांना 5 किलोमीटर पळणं गरजेचं आहे. मुलींना 8.5 मिनिटांमध्ये तुम्हाला या ठिकाणी 1600 मीटर धावणं गरजेचं आहे. 8.5 मिनिटांमध्ये तुम्ही कधीही येऊ शकता. बरोबर आहे. 24 मिनिटांमध्ये तुम्ही कधीही 5 किलोमीटर कंप्लीट करा. जर तुम्ही 20 मिनिटांमध्ये पण जो कव्हर करतोय आणि 24 मिनिटांमध्ये पण जो कव्हर करतोय त्या दोघंही या ठिकाणी एलिजिबल आहेत. याच्यामध्ये कमीत कमी टाइम वाल्याला काय असं मार्क एक्स्ट्रा दिले जात नाहीत, काय वेगळं काउंट केलं जात नाही. ठीक आहे. जसं आर्मीला तुम्हाला या ठिकाणी एक्सेलेंट सुपर एक्सेलेंट असं देतात, इथं कसलं काही नाही. फिजिकल तुमचं जेवढं टाइम दिलं त्या टाइममध्ये कव्हर करा बस, एवढंच त्यांची कंडिशन आहे. ठीक आहे. बाकी मेडिकलला तुमचं जसं जनरल चेकअप जे आहे त्या गोष्टी त्या होतात. ठीक आहे. आणि जे फायनल सिलेक्शन आहे तुमचं रिटर्न एक्झामच्या स्कोअरवरच होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो रिटर्न एक्झाम खूप महत्वाची आहे. ठीक आहे. हे बाकी मी तुम्हाला पॅटर्न सांगितला की रिझनिंगची तुमची 20 क्वेश्चन असणार आहेत, 40 मार्क. जीके जीएस तुमचे काय 20 क्वेश्चन, ठीक आहे, 40 मार्क. त्याच्यानंतर मॅथ्स तुमचे 20 क्वेश्चन 40 मार्क. आणि हिंदी किंवा इंग्लिश ग्रामर तुम्ही कुठला पण त्या ठिकाणी अटेम्प्ट करू शकता. पेपरमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन असतात, इंग्लिश करा किंवा हिंदी करा, नो इश्यू. ठीक आहे. 40 मार्क म्हणजे टोटल 160 मार्क आणि टाइम किती असणार आहे 60 मिनिटाचा. 1 तासाचा हा पेपर असणार आहे. ठीक आहे. आता हा जो पेपर आहे हा तुम्हाला एवढ्या सगळ्या लँग्वेजमध्ये देता येतो. सगळ्यात महत्त्वाचा हा पेपर तुम्हाला मराठी लँग्वेजमध्ये देता येतो. यांनी मेन्शन केले बघा, ऑल द क्वेश्चन विल बी ऑब्जेक्ट टू मल्टिपल चॉईस टाईप. द कम्प्युटर बेस्ड एक्झाम विल कंडक्टेड इन इंग्लिश, हिंदी अँड 13 रिजनल लँग्वेज. आता 13 रिजनल लँग्वेजमध्ये मराठीमध्ये तुम्हाला हा पेपर देता येणार आहे. मराठीमध्ये तुम्हाला क्वेश्चन भेटणार आहे. देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग. आता ह्याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.25 म्हणजे 1/4 तुम्हाला. ठीक आहे. 0.25 या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर हा सिलेबस बघू शकता, रिझनिंगचा काय सिलेबस असणार आहे. ठीक आहे. हे सगळी पीडीएफ मी तुम्हाला या ठिकाणी शुभम सर टेक्स्टबुक या टेलिग्राम चॅनलला शेअर करणार आहे. त्याच्यानंतर हा जीकेचा सिलेबस बघू शकता, हा जीकेचा पूर्ण सिलेबस आहे. ठीक आहे. ह्याच्या रिलेटेड मी अजून डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्सचा या ठिकाणी सिलेबस बघू शकता आणि ग्रामरचा या ठिकाणी सिलेबस तुम्ही बघू शकता. ठीक आहे. बाकी फिजिकल मी तुम्हाला सांगितलं तर फिजिकलमध्ये काय असणार आहे, मुलांसाठी 5 किलोमीटर 24 मिनिटांमध्ये, मुलींसाठी 8.5 मिनिटांमध्ये 1600 मीटर असणार आहे. ठीक आहे. आता हे बाकी जे कॅन्डिडेट, आता हे आपल्याला काही गरजेचं नाही आहे. जे लडाख बिड्डाख आहेत आपण तिथले काय नाही आहोत, महाराष्ट्राचेच आहेत. सो डोंट वरी, आपल्याला हे फॉलो करायचं आहे. ठीक आहे. हे आपल्याला फॉलो करायचं नाही आहे. हे कुठलं ते लडाख रिजनचे जे आहेत त्यांच्यासाठी असणार आहे. आपल्याला काय असणार आहे, फक्त एवढंच असणार आहे. ठीक आहे. बाकी हे सर्व अपडेट मी तुम्हाला ही पीडीएफ ह्या शुभम सर टेक्स्टबुक टेलिग्राम चॅनलला शेअर करणार आहे. तर नक्कीच हे टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून घ्या. हा QR कोड स्कॅन करायचं आणि हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या की याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, प्रोसेस काय असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. सो हे तुम्ही एकदा पीडीएफ बघून घ्या. बाकी तुम्हाला जर एक्झामची खरोखरच प्रिपरेशन करायची असेल, ह्या वर्षी तुम्हाला जर पोस्ट मिळवायची असेल, सरकारी नोकरी मिळवायची असेल, तर नक्कीच ह्या जागांचा विचार करा. 25,000 प्लस जागा आहेत, 25,000 प्लस. आता ह्या वाढून 50,000 प्लस जागा होणार आहेत. तुम्ही मागच्या 3-4 वर्षामागचा बघून घ्या, जागा पहिला कमी काढल्या पण शेवटपर्यंत त्या 50,000 पर्यंत जागा गेलेल्या आहेत. सो याच्यामध्ये पण वाढ होण्याची शक्यता आहे. सो तयारी चांगली ठेवा. मुलींसाठी तर बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. मुलींसाठी तर यावर्षी 5,000 प्लस जागा निघणार आहेत. ठीक आहे. 5,000 प्लस. आता तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये कमी दिसत असल्या तरी त्या वाढून या ठिकाणी 5,000 प्लस जागा होणार आहेत. ठीक आहे. पोस्ट प्रेफरन्स काय ठेवायचं आहे, याच्यामध्ये कुठली पोस्ट चांगली असणार आहे त्याचा पण मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे, तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. बाकी एक्झामची प्रिपरेशन करायची असेल तर नक्कीच आपल्यासोबत जोडून राहा. ठीक आहे. SSC JD मराठी ही बॅच तुमच्यासाठी लॉन्च केलेली आहे. ही रेकॉर्डेड बॅच आहे, प्लस याच्यामध्ये काही क्लासेस तुम्हाला लाईव्हमध्ये भेटणार आहे. पूर्ण स्ट्रॅटेजी, त्याच्यानंतर आपले रिजनिंगचे क्लासेस, माझे रिजनिंगचे क्लासेस. ठीक आहे. तुम्हाला याच्यामध्ये लाईव्हमध्ये भेटणार आहेत. त्याचबरोबर आपण युट्यूबवर या ठिकाणी फ्रीमध्ये मॅथ्स, रिजनिंग, त्याचबरोबर जीकेचे क्लासेस सुद्धा कव्हर करणार आहोत. सो डोंट वरी. ठीक आहे. तर नक्कीच ह्या चॅनलला आपल्या फॉलो करून ठेवा. येणाऱ्या सर्व SSC JD रिलेटेड अपडेट, त्याचबरोबर तुमचे कंटेंट रिलेटेड क्लासेस, त्याचबरोबर प्रॅक्टिस सेशन, मॅरेथॉन सेशन, हे सगळेच ह्याच चॅनलला होणार आहेत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अजून सुद्धा लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. आणि जर नक्कीच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. कारण SSC JD जी आता UP बिहारची पोरं या ठिकाणी क्रॅक करत होती, ती आता महाराष्ट्रातील पोरं एकदम आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठी लँग्वेजमधून तयारी करतील. आणि ह्याचं मटेरियल भरपूर ठिकाणी अवेलेबल नाही, पण आपण ते अवेलेबल करून देणार आहोत.
ओके. सो नक्कीच मी स्वतः सुद्धा या ठिकाणी 2 एस-एस-सी जी-डी दिलेली आहे. सगळ्या गोष्टी माहीत आहेत. फिजिकल कशाप्रकारे होतं, मेडिकल कशाप्रकारे होतं. मी माझा सुद्धा अनुभव तुमच्यासमोर शेअर करणार आहे. त्याचबरोबर आपले काही विद्यार्थी सिलेक्टेड सुद्धा आहेत. त्यांचे सुद्धा मी तुमच्यासाठी सेशन या ठिकाणी अरेंज करणार आहे. सो नक्कीच हे आपलं जे चॅनल आहे हे फॉलो करा. ठीक आहे. आणि हे टेलिग्राम चॅनल आहे हे सर्वांनी फॉलो करा, जेणेकरून एकाच ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटणार आहेत. सो इथंच या ठिकाणी थांबूया. तब तक के लिए बाय बाय, टेक केअर. अजून काही अपडेट असेल तर नक्कीच मी तुम्हाला शेअर करत जाईल. ओके. थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर.